न्यू मॉम आहात आणि पोस्टपार्टम एक्सरसाइज आणि डाएटचे व्हिडिओज बघताय का? थांबा. पुढच्या 2 मिनिटात मी तुम्हाला तुमच्या या पोस्टपार्टम वेट लॉस जर्नीसाठी कुठलाही डाएट प्लॅन किंवा एक्सरसाइज प्लॅनची गरज नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला माहितीये का, बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडिंग म्हणजेच कुठलाही फॉर्म्युला न देता तुमचे दूध जर तुम्ही बाळाला दिले तर तुमचं शरीर एका दिवसात 500 to 700 किलो कॅलरीज पर डे बर्न करतं. तृषा जन्मल्यानंतर माझं वजन 88 kgs पर्यंत पोहोचलं होतं. जशी ती 1 वर्षाची झाली तसंच माझं वजन प्री प्रेग्नन्सी स्टेटला पोहोचून गेलं. मी मागच्या 1 वर्षात कुठलेही डाएट फॅड्स किंवा एक्सरसाइज प्लॅन्स फॉलो केले नाहीत. घर ते क्लिनिक आणि क्लिनिक ते घर वॉक करणं हेच माझी कार्डिओ एक्सरसाइज होती आणि तृषाला मी माझं 5 किलोचं डंबेल म्हणायचे, ज्याने माझी स्ट्रेंथ ट्रेनिंग होऊन जायची. सो मॉमीज, पोस्टपार्टम वेट लॉसचा स्ट्रेस घेण्यापेक्षा क्लीन अँड माइंडफुल इटिंगवर जास्त फोकस करा आणि तुमच्या मेंटल हेल्थला प्राधान्य द्या. तुमच्या पार्टनर सोबत स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस किंवा ब्रिस्क वॉकिंग केल्यामुळे पण तुमचे स्ट्रेस लेवल्स कमी होतील. पोस्टपार्टम वेट लॉस व्यतिरिक्त आणखी 5 फायदे स्तनपानाचे आहेत. फायदा नंबर 1, स्तनपान दिल्यामुळे आईच्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिन नावाचा हॉर्मोन रिलीज होतो आणि ह्या हॉर्मोनमुळे प्रसूतीनंतरचा रक्तस्राव कमी होतो. फायदा नंबर 2, ऑक्सिटोसिनला लव्ह हॉर्मोन असंही म्हटलं जातं. ह्या लव्ह हॉर्मोनमुळे आईला पोस्टपार्टम डिप्रेशन होण्याचे चान्सेस कमी होतात. फायदा नंबर 3, स्तनपानामुळे बॉटल फीडिंगशी रिलेटेड असणाऱ्या खर्चाची आणि कष्टांची बचत होते. तुम्हीच विचार करा, रात्री उठून डायरेक्ट ब्रेस्ट फीडिंग म्हणजे स्तनपान करणं सोपं आहे की बाळासाठी बॉटलमध्ये दूध बनवणं सोपं आहे? फॉर्म्युला मिल्कचे डबे, बॉटल्स, निप्पल्स, बॉटल स्टरिलायझर, बॉटल वॉर्मर ह्या सर्व गोष्टींचा खर्च तुम्ही जर स्तनपान दिले तर वाचणार आहे. त्याचबरोबर बॉटलची हायजीन मेंटेन न झाल्यामुळे बाळाला होणारा लूज मोशनचा त्रास आणि त्यामुळे होणारा तुमचा त्रासही भविष्यात वाचणार आहे. फायदा नंबर 4, आई जर एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग देत असेल तर तिचे पिरियड्स डिले होतात, ज्यामुळे ओव्ह्युलेशन होत नाही आणि ओव्ह्युलेशन न झाल्यामुळे प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस कमी होतात. इन शॉर्ट, एका नुकत्याच प्रसूती झालेल्या नवीन आईच्या शरीराच्या रिकव्हरीसाठी स्तनपान हे एका नॅचरल कॉन्ट्रासेप्शन सारखं काम करतं. फायदा नंबर 5, स्तनपान दिल्यामुळे आईला भविष्यात ओव्हेरियन आणि ब्रेस्ट कॅन्सर होण्याची रिस्क कमी होते. स्तनपान देताना करेक्ट लॅचिंग आणि पोझिशन कसं करायचं याबद्दल जर तुम्ही कन्फ्युज असाल तर माझ्या पुढच्या रीलची नक्की वाट बघा. पुढच्या रीलमध्ये सी सेक्शन मदर्ससाठी करेक्ट लॅचिंग टेक्निक आणि बेस्ट पोझिशन्स काय आहेत त्याबद्दलही मी माहिती देणार आहे. सो सून टू बी पेरेंट्स, स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट रील. बाय.